राम कृष्ण हरी. कसे आहेत तुम्ही? मस्त आहेत ना? बघा मी लई मेहनतीने व्हिडिओ बनवते आणि आपल्याला 16 मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवायचा या. आणि मी बघा एक राजाची कहाणी सांगणार आहे तुम्हाला. बघा एक राजा असतो, मुलींनो मुलांनो माझ्या माता बहिणींनो, एक राजा असतो बघा. तर त्याला 3 मुली असतात, एक मुलगा असतो. आणि त्या राजाला असतात 2 बायका. आणि दुसरी बायको आहे ना, तिला पण एक मुलगा असतो. तर मग दुसऱ्या बायकोला एक मुलगा, पहिल्या बायकोला 3 मुली एक मुलगा. पहिलीला पण होत नव्हतं म्हणून दुसरी केली होती. मग ते हिला झालं तर तिला पण झालं. असंच होतंय ना. आता लेकरूबाळ नाही झालं ना, तर मग आता दुसरी बायको केली ना, ते कसं ते चढ झाल्याने होतं या. म्हणून शिने बघा, आता काय माहिती आशीर्वाद असतो का काय असतं आपल्याला नाही माहिती, पण असतं बघा तसं. म्हणजे दुसरी बायको केली ना, तर ते मूल त्या पहिल्या बायकोला नक्कीच होतं या, असं आहे बघा. तर मग तिला मुलगा झाला, हिला 3 मुली, बारकीला 3 मुली झाल्या, एक मुलगा, तिला एक मुलगा. तर मग असं करून करून सगळे लेकरं लाड कौतिकाचे, म्हणजे सगळ्या लेकरांचा लाड म्हणल्याच्या नंतर आणि जास्त करून पोरांचा लाड. आता किती वर्षातून झालेले त्यांना मुलं. मग आता काय करणार. मग सगळे राजखुशीनं सगळे राहत होते. परी बघा आता त्यांच्या दाशी प्रधान कसे असतात बरं. इकडं पण बोलायचं, ह्या पण आपलं काय म्हणतात त्याला, राजाच्या बायकोला इकडं पण भडकायचं आणि तिकडं पण दुसरीला भडकायचं. इकडून आलं तिकडून आलं. परी आता मोठी बायको कशी जरा समजदार असायची का, आता त्यांनी पहिल्यापासून बघितलेलं असतं ना, म्हणून समजदार असायची. तर मग लहानाचे मोठे ते लेकरं हळूहळू व्हायला लागल्याच्या नंतर मग आता ती दाशी लय भडकायला लागली बारक्या बायकोला, बारक्या राणीला लय भडकायला लागली. तर मग ती म्हणायची, बाई मला तसं काय सांगत जाऊ नको, आम्ही लय प्रेमाने आम्ही सवती सारखं राहत नाहीत, आम्ही कसं बहिणीसारखं राहतो. ती म्हणायची, अहो कसली बहीण कसला काय, तिला पण मुलगा तुला पण मुलगा. आणि मोठ्याच बायकोला राजावर बसवून मग राजा मुलाला झाला 20-22 वर्षाचं झाला, लग्न झालं त्याचं. तर ती म्हणली कोणाला पण बसवू द्या, त्याच्यामध्ये काय आहे. तिच्या मुलाला बसवलं काय, माझ्या मुलाला बसवलं काय, एकच आहे ना. तिचा मुलगा आणि माझा मुलगा काय अलग आहे का. बाप तर एकच आहे ना, आया 2 आहेत. पण आया आम्ही 2 आयासारखा एवर पण करत नाहीत. आम्ही तिचं लेकरू ते माझं लेकरू ते तिचं लेकरू, असं आम्ही राहतो म्हणली. आमचा लई सगळ्यांचा एक जीव आहे. मग राजा कसं चालणार. आम्हीच भांडणं करत बसलं तर राजा एवढं मोठं काय, राजा एकलं चालवून का. आपल्याला पण ध्यान द्यावं लागतंय. एवढे गावगावाचं लोक येत आहे आपल्याकडं न्याव निवडायला, कुठून लोक येतात आपल्याकडं न्याव निवडायला. आणि आपल्यामध्ये जर फाटफूट झाली तर मग हे घर बिघडून जाईन, मग बाहेरचे फायदा घेतील. त्यापेक्षा मला काय सांगू नका. मग त्या दाशीचं काय ऐकलं नाही. मग तिची आली, नको बाळा हातात घेऊ. मग तिची आली तिची मामी आल्याच्या नंतर बारक्या राजाच्या बायकोची मामी आली. तर मग मामी पण तशीच भडकायला लागली. तुला काय कळतं का, त्या तुझ्या सवतीच्या लेखा, मला सवत म्हणूनच वाटत नाही हो, तिच्या लेकराला गादीवर बसवते. तुझ्या लेकराला काय मंत्र्यासारखं प्रधानसारखं वावरावं लागन, सगळा हाक त्याच्यावर तर राजावर होईन. आणि ते तर लय भारी मुलगा होता. हिचा मुलगा तरी लालची होता जरा, परी मोठीचा मुलगा बिलकुल लालची नव्हता. ते म्हणायचं सगळं हे ना आपल्या जनताचं ह्या आपलं काय, जनतामुळं आपल्याला राजे पण भेटलेलं आहे. आणि जनतानंच राजे केलेलं, म्हणजे आपल्याला राजाची गादी दिलेली आहे. मग आपल्यामध्ये काय, किती मिनटं झाले बघ, आपलं काय. तर ते ऐकायचीच नाही ऐकत. मग बघ किती मिनटं झाले, काना भरून तिचं झालं बधेर.
5 मिनिटं. हां तिचं झालं मग भदर झाली ती राणी. तर मग म्हणली आता काय करा बाई, माझ्या मामीनं तर मला लय भदर केलं या, आता करू काय मी. आणि मग हळूहळू आता बोलण्यात चालल्यात जरा फरक वाटायला लागला. तर मग हिला सगळं उलटच वाटायला लागलं, बारकी बायकोला उलटं वाटायला लागलं. मग उलटं वाटायला लागलं तर मग म्हणली बाई आता माझ्या तर मनामध्ये सगळं चाड्या चुगल्यानेच माझं डोकं बदर झाले. मग तिच्या डोक्यामध्ये चाड्या चुगल्याच घुसल्या तिच्या डोक्यात. आणि मग ती लई फरक करायला लागली. मग त्या लेकराला फरक करायली, आपल्या लेकराला जवळ घ्यायली. मग असं करून करून जरा झाले मोठे लेकरं. मग आता ते मुलींचे लग्न केले तिच्या. बघ म्हणली किती मोठ्या मोठ्या राजांना मुली दिल्या, किती मोठ्या मोठ्या राजांना मुली दिल्या. तुझ्या पोराचं काय आता बसवून म्हणली, झाल्या आता 25 वर्षाचा. आता बसवून म्हणली आता त्या मोठ्या पोराला गादे राज्यावर. काय आहे तुझ्या पोराचं. मग तिला वाटायला लागलं. मग लागली म्हणायला मग आता राजावर बसवायचं, राजाच्या जागेवर राज्य करायला बसवायचं राजाच्या मुलाला मोठ्या. मग आता बायको म्हणायला लागली नाही माझ्याच पोराला राजावर बसवायचं. ते म्हणला भेदभाव तुला कुठून आला, तू आत्तापर्यंत तर एवढी चांगली होती, तुला भेदभाव कुठून आला, का अशी करायला लागली. तू तर राजाची राणी आहे, तू तर समजदार आहे, तू असं का लागली बोलायला, तुझ्या तोंडातून बोलणं हे शोभत नाही. तर म्हणली काही बी करा, काही बी म्हणा मला, परी मला माझ्याच पोराला गादीवर बसवा तुम्ही. अगं त्याला बसवलं काय, ह्याला बसवलं काय, एकच आहे. तर मग मोठ्या राणीकडे गेला तर म्हणतो 16. मग मोठ्या राणीकडे गेला तर मग म्हणला मी तर लय ते. मोठी राणी म्हणली काव म्हणली, महिना झाले म्हणली तुम्ही व्यवस्थित खायनात प्यायनात, तुम्ही बोलत नाही चालत नाही, काय झालं काय तुम्हाला. तर काय नाही म्हणून महिना घालवलं. त्याच्यानंतर म्हणली मग ते लईच असा गळाटून चालला राजा. ती आहे बारक्या बायकोनं त्याला तंग केलेलं. आता काय करा बाबा म्हणला, काय करावा आणि काय नाही, लई मोठं संकट आले म्हणला माझ्या पुढं. आता कसं करू म्हणला, मोठ्या पोरला सोडून बारक्या पोरला कसं काय मी गादीवर बसू म्हणला. मी हे तर वरकच तुम्ही असे भांडणं करायला लागलात त्या बारकीला म्हणला. तर म्हणला कसं होईल म्हणला, असं भांडणं केलं तर कसं राज्य चालन. मग म्हणली आता काय करायचं म्हणली. ते बारक म्हणला ती म्हणती की माझ्या पोराला गादीवर बसव, राज्यावर बसव. तर ती मोठी म्हणली बसवा म्हणली, त्याला ते बी माझाच लाडका आहे, बसवा की म्हणली. त्याला बसवलं काय आणि ह्याला बसवलं काय, ती बी माझंच आहे आणि ही बी तिचंच आहे म्हणली. कसला फरक म्हणली, दोन्ही लेकरं आपलेच आहेत ना, त्याला बसवलं काय ह्याला बसवलं काय. आणि परी म्हणला एवढा दिवस होतं की मोठ्या पोराला गादीवर बसवायचं, राजावर बसवायचं, आणि आता ते मोठ्या पोराला काय वाटन म्हणली. मी सांगते समजून त्याला, आपलं पोरग आहे ऐकन की. बरं म्हणला, बघ बाबा म्हणला ऐकलं तर ऐकू दे, नाहीतर म्हणला भांडणाचं नको का, तर जगदुनिया काय म्हणेन, एवढा राजा असून घरात ह्यांच्या काय चालले. तर मग म्हणली नाही म्हणली कुणाला नाही कळणार म्हणली कुणाला. मी त्याला रात्रीचं विचारते म्हणली, जेवण झाल्यावर झोपाय गेल्यावर त्याच्या रूममध्ये जाऊन विचारते म्हणली मी. बरं म्हणला विचार म्हणला, काय म्हणतात काय नाही. आता काय म्हणला माझ्यावर तर लय मोठं संकट आले, ना तिचं मन मोडता येईना ना इकडं मन जोडता येईना. मी तर लई मोठ्या संकटमध्ये पडलो, काय करू, मला अन्न गोड लागाना पाणी गोड लागाना, मला झोप यायना, मला असं काय होतंय ते पण कळा नाही. मला म्हणला धरणीचा पण उठ वाटा नाही आणि त्या राज्यावर सध्या बसू वाटा नाही. एवढं मी घाबरून गेलो या. पण आता करू काय, सांगू कोणाला. तू जिद्द करत होती, महिना झालं तू जिद्द करत होती म्हणून मी तुला सांगितलं. पण तू आहे समजदार म्हणून तुला सांगितलं, समजदार आहेस म्हणून तुला सांगितलं. परी तिला तर सांगायला मला काहीच जमा नाही. काय सांगायला गेलं तर ते म्हणते मग तीच राणी तुमची लाडकी आहे, तेच लेकरं तुमचे लाडके आहेत, आम्ही काय तुमचे लाडकेच नाही म्हणजे असं ते काय पण मला म्हणणार.
म्हणून म्हणला मला काय मन मोडता येणार, काय करू ते मला काय कळा नाही. आता तूच मार्ग काढ, काय मार्ग काढायचा आहे, तू जे म्हणतीन त्याच्यामध्ये मी मंजूर आहे. म्हणली काय नका काळजी करू, मी तुमच्या बरोबर आहे. म्हणली जाऊ दे, म्हणली त्या पराला आपण राजावर बसू. अगं म्हणलं ते बारका सोडून मोठा सोडून बारक्याला जर आपण राजावर बसविलं तर जगदुनिया काय म्हणा, आपल्याला सगळे नावं ठेवते ना. म्हणली नावं ठेवायला सगळे असतात, पाळपोस करायला परिवारवाले असतात आणि बापच असतो. भले तुम्ही राजे आहेत, पण हे दुनियाची रीत सांगते तुम्हाला. नावं ठेवायला सगळे भरपूर असतात, पण कोणचं संकट आलं तर संकट तारायला कुणी नसतंय. म्हणून म्हणली कुणाला तुम्ही घाबरताय, मी कळू देणार नाही म्हणली कुणाला, तुम्ही घाबरू नका म्हणली, मी कळू देणार नाही आहे म्हणली कुणाला. माझ्या स्वतःच्या मायबापाला मी कळू देणार नाही, फक्त पोराला म्हणणार तू माझा लाडका मुलगा आहेस, त्या बारक्याला गादीवर बसव, तुझ्या बारक्या भावाला, आणि तू दुसरं काम कर, तू राज्य सांभाळ आणि त्याला गादीवर बसव आणि तुलाच बघायचं ना सगळं. म्हणली मी सगळं समजून सांगते, सगळं समजून सांगते. म्हणल्यावर मग गेली. म्हणली जेवणं खावणं झाले. मग स्वतःच्या मुलाला म्हणली अरे बाळा, म्हणली असं असं बात चालली या, आपल्या तुझ्या बारक्या भावाला गादीवर बसवायचा आमचा विचार चाललाय. ते म्हणला आई, म्हणला राजमाता, म्हणला मला खुशी आहे, त्याला जर गादीवर बसवलं ना मला खुशी आहे, ते पण माझा बारका भाऊ आहे. परी म्हणला हे असा प्रश्न कुठून उठला अचानक मध्ये, कसं काय बोलायलाच राजमाता? काय ना रे बाबा, माझ्या मनाने बोलायला लागले. आता आपलं बघ, तुझ्या 3 बहिणी होत्या, आपण एवढा खर्च करोडावर केला, ते आपल्या घरी सुखी आहेत. मग तिचा एकच मुलगा आहे आणि ते पण तुझा लाडका भाऊच आहे, ते पण तुझा लाडका भाऊच आहे. म्हणून मला वाटलं की एवढा मोठा खर्च केलेला आहे आपण आपल्या मुलीसाठी, तर म्हणली त्याला गादीवर आपण बसू, राजावर बसू. तर म्हणला चालन म्हणला, माझी काही हरकत नाही आहे, चालन म्हणला. आणि मग केली तयारी सगळी, त्याला गादीवर बसवायचं होतं. तर मग त्याला गादीवर बसवलं. मग एवढी खुश झाली ही बाई, म्हणजे ही दुसरी राणी लय खुश झाल्याच्या नंतर तिच्या पोराला काय कळाना, राजे काय बोलायचं काय नाही. आता नवीन म्हणल्याच्या नंतर आता राजे कसं सांभाळावं कसं नाही, मायबापाच्या जीवावर खेळून खाल्लेलं त्याला काहीच कळाना. तर मग सगळं बिचकुबा व्हायला लागला सगळा. जे न्याव निवडायला लोक यायचे, कोणचे बी कामं काढून लोक यायचे राज्यामध्ये. मग आता कोणाचे न्याव निवडायचे, कोणाचे लग्न जमलेले सुटलेले असायचे, ते लग्नाची मला बोलता बी ना, लग्नाची घडमोड हे ते सगळं सांगायचं. आता कोणी चुकलं असलं त्याला खरं बोलून त्याला साबित करायचं. मग आता कोणाचं रिश्ता तुटत असला, कोणाचं लग्न सुटत असलं, आता ते मग राजाकडेच यायचं ना, ते त्याला तसलं काय जमाना. मग त्यांनी म्हणायचं भावाला, अरे दादा तू इथं ये ना, तू बस इथं. मग त्याला म्हणायचं तू बस. मग त्याने गादीवर बसायचं आणि ह्याने सांगायचं. मग त्या आईला एवढी जळण व्हायली, म्हणली माझं पोरगा असून ते भावाचा सहारा घेऊन चालायला लागले. मग घरामध्ये एवढी भांडणं लावायली स्वतःच्या बहिणींसाठी, स्वतःच्या मायबापासाठी, स्वतःचं म्हणजे परिवारमध्ये लग्न करून गेलं ना त्या बहिणींसाठी काय पण कुरापत काढून ती बारकी राणी भांडणं काढून हे बघा तीच निघून गेली. आणि झालं वरी 6 महिने झालं. आणि आता ह्यांना काय फरक नाही पडला. आता हे तर आणायला जायचं यायचंच नाही ना.
यायचीच नाही. पोरला म्हणली राह, तुला तेच लोक पाहिजेत ना, राह. आणि गेली तिथं भाऊजायाने एका 4 महिन्यामध्ये तिला पळवून लावलं. आणि नंतर माफी मागत आली की माझी लई मोठी चूक झाली. जे मोठा मुलगा आहे ना आपल्या गादीवर, ह्याला तर काय सांभाळायला नाही ना, आणि तेच सांभाळायला लागलाय ना, त्यालाच गादी द्या आणि त्यालाच राज्य द्या आणि हे त्याच्या हाताखाली ठेवा. बघा असं असतंय बघा. राजाचं राज मोडतंय चाड चुगलीनं. म्हणून हे बघा, चाड चुगली ते कुणीच करायची नाही. आणि बरं करायची तर करायची, आणि पापाचं भागीदार होतं बघा आपण. हे बघा, चोरी करण्यापेक्षा चाड चुगली एवढी आपल्याला भारी पडती ना. किती झाले बघ ना, की आपली एवढी भारी पडती ना चाड चुगली. म्हणून चाड चुगली ना लोकांचे नाणे मोडलेत, लोकांचे घरं मोडलेत. असं असते बघा. राजाचं राज पण मोडलेलं आहे. म्हणून हे बघा माता बहिणींनो, सगळेजण सुखी राहावा, मस्त राहावा, आनंदी राहावा. माझा सगळ्यांना आशीर्वाद आहे, सगळ्यांना आशीर्वाद आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जय सीताराम, 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 जय सीताराम. सुखी राहावा, मस्त राहावा, आनंदी राहावा. माझा सगळ्यांना आशीर्वाद. मी लय मेहनतीने व्हिडिओ बघवते, आपलं बनवते माता बहिणींनो. 17 मिनिटात हां, लाईक कर जा. मी लय मेहनतीने हां कर.